500 वर्षाच्या संघर्षानंतर उभं राहिलं एक स्वप्न, श्रीराम मंदिर. जरा विचार करा, ज्या प्रभू श्रीरामाच्या मंदिरासाठी इतिहास साक्षी आहे. कितीतरी वर्षे लढा चालला, कितीतरी पिढ्या खपल्या, कित्येकाने आपल्या प्राणांची आहुती दिली आणि आपल्या आयुष्यातलं संपूर्ण आयुष्य या कार्यासाठी संपवलं. पण या स्वप्नांच्या सावलीत असा एक आरोप होतोय की ज्याने लाखो भक्तांच्या विश्वासाला हादरून सोडलंय. दावा असा आहे की मंदिरातल्या असलेल्या दानपेट्यातून कोट्याधीश रुपये घोटाळा झालाय. की नेमकं रहस्य काय आहे आणि पूर्ण घोटाळ्याच कोणी केला? नेमकं बाहेरचं कोणीतरी आहे का आतलंच मंदिरातलं कोणीतरी कर्मचारी आहे? हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच कळणार आहे. म्हणून या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि नवीन असाल ना तर या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. पण प्रश्न असा पडतो, इतक्या मोठ्या मंदिरात आणि इतकी सिक्युरिटी असताना हा प्रकार घडलाच कसा? कारण हे कोणतं साधारण देवस्थान तर नाही. संरक्षण असताना बाहेरचं कोणीतरी येऊन दानपेट्या फोडणार, पैसे काढणार आणि निघून जाणार, हे नेमकं शक्यच नाही. आणि तुमच्या मनामध्ये प्रश्न असं की हा स्कॅम नेमका उघड झाला कसा? आता खरी कहाणी सुरुवात होती बरं का. प्रशासनाला कळालं की मंदिर परिसरात एकूण 40 दानपेट्या आहेत. रोज सरासरी 70 ते 80 हजार भाविक दर्शनासाठी येतात आणि नोटांचे बंडल बनवण्यासाठी वाराणसीतील एक खाजगी कंपनी लोक हायर केलेले आहेत. पैशाचे बंडल मोजण्यासाठी दररोज गोळा होणारा अंदाजी पैसा आणि प्रत्येक बँकेत जाणारी रक्कम यामध्ये मोठा फरक दिसू लागला. ज्यामुळे बँक अधिकारी आणि मंदिराचे मुख्य ट्रस्टी यांना संशय वाटला. दानपेठेतील थेट पैसा काढणं हे अशक्य असल्याने सर्व पेट्या संरक्षण क्षेत्रातील एका कक्षामध्ये नेल्या जायच्या. आणि प्रश्न असा आहे की ज्या कक्षात CCTV आहेत त्याचीच फुटेज नेमकं चेक केलं तर सगळं प्रकरण बाहेर पडलं. पण खरं तर त्या रूमची CCTV गेल्या 8 महिन्यापासून बंद होते आणि रोज राम मंदिराचा पूर्ण पैसा गोळा होतो. नेमकं तिथेच असणारे CCTV बंद का? नेमकं हे उघड केलंय जे राम मंदिराचे ट्रस्टी आहेत, महिपाल सिंग, ज्यांनी हा घोटाळा उघड केलाय. त्यांना या पदावरून हटवण्यात आलंय कारण त्यांनी थेट एक आरोप केलाय की त्यांच्या दाव्यानुसार मोजणी कक्षात जेव्हा जेव्हा दानपेट्या, सोनं चांदी आणि मोठी रक्कम मोजली जायची तेव्हा काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून कॅमेरे बंद करावे लागायचे तेव्हा त्यांच्या विशिष्ट रेकॉर्डिंग केल्या जात नव्हत्या. SBIच्या एका अधिकारी ऑडिट पथकाने व्यवस्थेतील एका विश्वासू अधिकाऱ्याला हाताखाली घेऊन एक प्लॅन तयार केला की आपल्याला नोटा मोजणी कक्षात एक गुप्त कॅमेरा लावायचा, जे कोणालाच माहीत नसणार. त्या नोटा मोजणाऱ्या माणसांना माहीत नव्हतं, कोणालाच माहीत नव्हतं मंदिरातील हे की गुप्त कॅमेरा लावलाय म्हणून. आणि ज्यावेळेस ते कॅमेरा लावल्याच्या नंतर एक धक्कादायक व्हिडिओ समोर आले. काही लोक पैशाच्या नोटा आपल्या बाजूला सरकून खिशात घालायचे, काही जण बुटात घालायचे, काही तर वारंवार बाथरूमला जायचे आणि त्या पाईपाच्या सामटीत, स्लॅबच्या खिंडीत ते पैसे दाबून ठेवायचे. ज्यावेळेस सुट्टी झाली त्यावेळेस आपल्या पैशाचे नोटा खिशात घालायचे आणि घराकडे निघून जायचे. या प्रकरणामध्ये 2-3 जणांचे नाव आलेत. त्यात एक सगळ्यात महत्त्वाचं नाव आहे रामशंकर उर्फ टिन्नू यादव. हा सगळ्यात संशयास्पद व्यक्ती आहे. आता टिन्नू यादव हा राम मंदिराचे ट्रस्टी संपतराय यांचा ऑटो ड्रायव्हर होता. आता विचार करा, एक ऑटो ड्रायव्हर याची संपत्ती गेल्या 4-5 वर्षामध्ये 50 कोटीची कसं शक्य आहे? कारण एक ऑटो ड्रायव्हर आणि 50 कोटीची संपत्ती, असं दावा आहे की 70 खोल्याचं तर हॉस्टेलच आहे आणि हॉटेल, रेस्टॉरंट आणि फॉर्च्युनर गाडी ही सगळी त्याची पूर्ण संपत्ती आहे. आणि दुसरं नाव आलं आहे लवकुश मिश्रा. हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. लवकुश मिश्रा हा मोजणी विभागातला संचित कर्मचारी आहे. याच्या घरामध्ये रेड मारली तर 10 ते 12 लाख रुपये एका गाईच्या गोठ्यामध्ये शेणकुडात पुरलेले भेटले. मनीष यादव हा टिनू यादवचा पुतण्या आहे, म्हणूनच याला पैशाच्या मोजणीमध्ये सामील केलं. याच्याकडे 36 लाख रुपयाची रोख रक्कम जप्त करण्यात आली. आणि अनुकूल मिश्रा, अविनाश हे कक्षाच्या डेटा ऑपरेटिंग करायचे. म्हणूनच छेडछाड करणे आणि हिशोबाचे आकडे कॅम्प्युटरमधून बदलणे हा त्यांचा मुख्य सहभाग होता. म्हणजे हा त्यांचं काम होतं असं संशय आहे. या मंदिराच्या दानपेटीत पडणारा प्रत्येक रुपया हा फक्त पैसा नसतो, तो असतो एखाद्या गरिबाची भक्ती, विश्वास, एखाद्या आईची प्रार्थना, एखाद्या कुटुंबाची श्रद्धा. आणि म्हणूनच या प्रकरणातील आरोप केवळ पैशाच्या गैरव्यवहाराचे नाहीत, तर ते करोडो लोकांच्या विश्वासावरती उभे राहिलेले प्रश्न आहेत. आज आपण या प्रकरणाचा अंतिम सत्य काय आहे हे तपास आणि न्यायव्यवस्था ठरवून. पण इतिहासात अनेक घोटाळे पैशामुळे प्रसिद्ध झालेत. मात्र काही प्रकरणं अशी असतात जी पैशामुळे नाही तर तुटलेल्या विश्वासामुळे लक्षात राहतात. आणि जर श्रद्धेच्या घरात श्रद्धा जर सुरक्षित नसेल
तर तो प्रश्न केवळ अयोध्येचा राहत नाही, तो प्रश्न पूर्ण भारत देशाचा राहतो. सत्य काय आहे हे अजून समोर आलेलं नाही. तुम्हाला काय वाटतंय ते तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. अशीच माहिती मी तुमच्यासाठी रोज घेऊन येणार आहे. तर जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.